ठाणे महानगरपालिका आणि वन खाते यांच्या माध्यमातून डी डायभाय अँड कंपनीने 2800 कोटींचा टीडीआर घोटाळा केला आहेच. मात्र 94 एकरचा सुमारे 4000 कोटींचा घोटाळा लपवण्याचा खरा डाव टीडीआर मागे असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. येथील 194 एकरपैकी 94 एकरवरती तरुणाईला बिघडवणारे सर्व धंदे सुरू असून त्यातून भाडे घेऊन कोठारी डी डायभाय गब्बर होत आहे. हे भूखंड विकून त्यातून मालामाल होण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे. दरम्यान या कोठारी कंपाऊंडमध्ये आम्ही घुसून सर्व सरळ करू, बघतो मग कोणते गुंड अंगावर येतात, असा इशाराही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. येऊरच्या पायथ्याशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून चितळसर मानपाड्यातील 194 एकर वनजमीन ठाणे पालिकेच्या विकास आराखड्यांमध्ये बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैविक पार्क म्हणून आरक्षित आहे. हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तरीही आज 2800 कोटींचा टीडीआर देण्याची प्रक्रिया ठाणे महानगरपालिकेने सुरू केली आहे. मात्र 94 एकरचा घोटाळा लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा पर्दाफाश डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. काही नियम आणि काही हे असलं तरी अस्तित्वात असलेली महानगरपालिका ह्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका म्हणजे 3 टायर सिस्टीमची आपल्याकडे प्रणाली आहे. महानगरपालिका अस्तित्वात असताना, तिथे महापौर बसलेला असताना, नगरसेवक उपस्थित असताना त्यांना अंधारात ठेवून तुम्ही दोन्ही गोष्टी करून घेतल्या. तुम्ही एक तर याचिका केलीत, काय जे काय करायचं केलं. महासभा अस्तित्वात असताना महासभेला माहिती द्यायलाच पाहिजे. कायदा न्याय वगैरे नसतो, काही अलिखित नियम असतात आणि तुम्ही दिली नाही म्हणून महासभेत मागितली तर त्यालाही कारण दाखवलं की न्याय प्रविष्ट आहे म्हणून बोलतायत. कुठली न्याय प्रविष्ट आणि कुठली बाब तुम्हाला निकालच लागलाय तर त्या निकालावर चर्चा करायची नाही. आता 3 जुलैला हायकोर्टात 3 जुलैला ती तुमच्यावरती जी काय अवमान याचिका आहे त्याची सुनावणी. त्याच्याशी काय करायचं आम्हाला? तुमचा अवमान झाला, खड्ड्यात गेला, आम्हाला काय घेणं देणं? ठाणेकरांना काय घेणं देणं? मग त्याच्याने महापालिकेत चर्चा घ्यायची नाही. अरे वा, अरे वा. हे प्रकरण डी दयाबाई पर्यंत पोहोचू नये आणि कोठारी कंपाऊंड ओपन होऊ नये आणि या सगळ्या जमिनी ज्या व्यवस्थित वाटल्या जाणार आहेत, ज्याच्यात काही नगरसेवकांचा हात आहे, त्याच्यासाठी ते व्यवस्थित मॅनेज केले गेले. मी यादी देऊन सांगतो कुठला बिल्डर कुठली जमीन घेणार आहे.